सो हे आहेत म्हशीचं रान, म्हशीचं शिंग, एवढं रान म्हशी असती आणि हे तिचं टोक रान. सो नमस्कार मित्रांनो, आणि आज आम्ही जाणार आहे मानस नॅशनल पार्कमध्ये. मानस नॅशनल पार्क हे आसामचं काझीरंगानंतर एक फेमस पार्क आहे, नॅशनल सेंच्युरी आहे. ही अर्धी भूतानमध्ये येते आणि अर्धी आसाममध्ये येते. तर मी आता आहे एका गावामध्ये आणि आम्ही आता जाणार आहे. तुम्हाला एक दाखवतो की इकडं ना हे आसाममध्ये हे हापशा असतात आणि हे एवढं चांगलं असतं की प्रत्येकाच्या घरी ही हापशी लावलेली असते. तर म्हणजे पाण्याचा एवढा शॉर्ट येत नाही इकडे, तर ही एक चांगली गोष्ट आहे. माझ्यासोबत आहे अक्षय. इथं भांडे धुवत असतो आम्ही. हे अक्षयची रूम आहे. इथं भांडे धुवत असतो मी. हां, तर चला मग आता आम्ही निघणार आहोत. चला आता निघणार आहोत मानस नॅशनल पार्क. आणि इकडे आसाममध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटं छोटं असतं. गाई छोट्या असतात, बकऱ्या छोट्या असतात, शेळी पण छोट्या असतात. हे आहे शेळीचं पिल्लू. मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे छोटंसं पिल्लू. अशा असतात याची कानं. आणि हे तिची मम्मी. आणि दुसरं पिल्लू, ते छोटंसं पिल्लू आणि ही मम्मी. म्हणजे आपल्याकडे एवढे पिल्ले असतात आणि हे पिल्लू छोटंसं. सो तर फायनली आम्ही आता जिप्सी बुक केलेली आहे आणि आम्ही आता मानसमध्ये पोहोचलो आहे. ही आहे आमची जिप्सी. 4 जणांनी आम्ही बुक केलेली आहे जिप्सी. आणि हे शाहबाज भाऊ आहे माझ्यासोबत. आणि आणि हे आहे मानस नॅशनल पार्क. तर आम्ही आता एंट्री तिकीट वगैरे काढलेलं आहे. तर चला आता जाऊया, बघूया मानसमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं ते. तर फायनली आम्ही आता मानसमध्ये एंट्री केलेली आहे. हा एंट्री पॉईंट आहे. ॲक्च्युली मानस पार्क हे अर्ध भूतानमध्ये आणि अर्ध आसाममध्ये येतं. तर आम्ही आता एक जिप्सी बुक केलेली आहे आणि ती आम्हाला 900 पर हेड पडलेली आहे. तर म्हणजे इथलं आहे 3500 समथिंग काहीतरी प्राइस होतो. 3600. तर ते डिवाइड करू शकता. एका जिप्सीमध्ये 5 लोक कम्फर्टेबल बसू शकता. 6 पण बसू. तर तुम्ही आसाममध्ये आलं तर मानस नॅशनल पार्कला नक्कीच भेट द्या. तर चला आता जाऊया, कोणते कोणते प्राणी आपल्याला मिळतात. तर चला जाऊया. माझ्यासोबत माझी टीम आहे. हा माझा को स्टाफ आहे. मी यांचा सिनियर आहे. बाबू. तर फायनली आम्ही जिप्सी मध्ये निघालो आहे. चला, वेलकम टू मानस नॅशनल पार्क. अरे बाबा, ये एक तो तेरा पार्ट है पूरा. एक ही वर्ड आता है, गप्पू बस. भाऊ आई शपथ. अरे आई सब गाली हुआ रे. सो आता इथं क्या है? सोम. अच्छा, पहिला प्राणी दिसला आहे. Nothing is there. क्या था? चिड़िया. क्या था? वो है ऊपर. वो क्या ऊपर चला गया. क्या? स्क्वेरल. शेकरू. पिल्ली है. अरे वाह. यहाँ पे रुका है क्या? अरे नहीं, ऊपर चढ़ा के नहीं चढ़ेगा. अरे भाई, अब तो मैं तैरूंगा. अब तो मैं सीधा पानी में डुबकी लगाऊंगा. सो आम्ही आता मानस हेरिटेज सेंटर मध्ये पोहोचलो आहे फायनली. त्या तिथे एक म्हैस चरते बघा. मी झूम करून दाखवतोय. जंगली म्हैस आहे ती. ही इथं, पण आता ती दिसेना झाली व्यवस्थित. ही इथं चरते. एकच म्हैस आहे, बाकीच्या कुठे गेल्या काय माहिती. तर आम्ही ही आहे कोणती नदी? बेकी रिव्हर. मानस नदी.
ती भूतानमधून येते आणि इकडे इंडियामध्ये शिरते. आणि आता इथं म्युझियम आहे, तर आपण आता म्युझियम बघूया कसं आहे ते. तर आय थिंक वरती आहे म्युझियम. चला तर जाऊया. हे वरती म्युझियम आहे, म्युझियम बघूया. सो आहे म्युझियम आहे. हे आहे वाईल्ड बफेलो. सांबर, पिग्मी डॉग, सांबर, हा हत्ती, इडली, हा गेंड्याचं हे हत्ती, गेंड्याचं तोंड केवढं आहे हो. बारशिंगा, सिरो. हा ना, हे आहे. आता सध्या आपण इथं आहे. हे आहे इंडिया आपला आणि हा आसाम. आणि आसाममध्ये इथं आणि सध्या हे आहे आपण मानसमध्ये इथं. ओके. सो पलीकडून येतो भूतान, भूतान नंतर चायना. सर हा आहे एलिफंटचा बोन, थाय बोन, हत्तीचं हे. आणि हे आहे टायगर डेन. अच्छा, टायगर. ओके. सो हा आहे वाघ. जंगलात तर वाघ नाही दिसला पण इथं वाघ दिसला. आणि हे आहे वाघांचे फोटो. मानसमध्ये एवढे प्रकारचे वाघ सापडतात. आणि हे आहे हत्ती. हा आहे गेंडा. ॲक्च्युली गेंडा हा आणि एक शिंगी गेंडा हा भारतातच असतो. हा गेंडा येतच नको करू. हा गेंडा, हे म्हैस. आणि हे काय आहे बस्टर्ड. हे आहे बस्टर्ड. हे वेगवेगळे बस्टर्ड. बुक्स आय थिंक ते माहितीसाठी असेल. झालं एवढंच आहे म्युझियममध्ये. आता आहे मानसमध्ये आणि आमचं नशीब एवढं खराब की आम्हाला काहीच नाही दिसलं, फक्त जंगली म्हशी दिसल्या बस. आणि त्या पण कॅमेरात एवढ्या येऊ शकल्या नाही. आणि हा आहे, मी सध्या इंडियामध्ये आहे, पलीकडून भूतान आहे. आणि थोड्याच जवळ गेलं तर भूतान देश चालू होतो. तर मी बघतो बॉर्डरपर्यंत जाऊन, होप काहीतरी दिसेल मला जंगली प्राणी. सो तर फायनली तिथं आहे गेट एंट्री पॉईंट. तिथून बघूया एंट्री होती काय. तर हा शेवटचा पॉईंट आहे इंडियाचा. आणि ही आहे मानस नदी. पलीकडून भूतान, त्याच्या पलीकडं भूतान. तो आहे भूतानचा कोणीतरी पोलीस सिक्युरिटी फोर्स असेल काहीतरी. बघूया जाऊन. हे मानस नॅशनल पार्क अर्ध आसाममध्ये येतं आणि अर्ध भूतानमध्ये येतं. तर इथून सुरू होतं ती भूतानची पोलीस फोर्स. हा टायगर, हा आणि इकडं आहे इंडिया, इकडं आहे भूतान. सर इथून एंट्री नाही करता येत. एंट्री 2-4 ठिकाणूनच करता येते भूतानमध्ये. वोटर ID कार्ड द्यावं लागतं त्यांना. तर फाईन तर काहीतरी दिलेलं आहे. हे भूतान गव्हर्नमेंटचं आहे. ओके. सो मला तिकडं जाण्याची परमिशन नाही. जोपर्यंत काय करायचं बॉर्डरच्या आतमध्ये करा. ओके. सो तर मी आता तिकडे गेलो होतो, तिथून भूतान चालू होतो. त्यांना विचारलं थोडं आणि सांगितलं मी कुठून आलो आहे, काय आलो आहे महाराष्ट्रात. त्यांना महाराष्ट्र माहिती आहे, त्यांच्या न्यूजमध्ये पण. त्यांना मराठी पण माहिती आहे. त्यांना म्हटलं मी मराठी बोलतो. आणि हो, ते एक बोलला मी मराठी बिग बॉस बघत होतो कोणीतरी. मला तर नाही माहिती बिग बॉसबद्दल एवढं, पण भारी वाटलं त्यांच्याशी बोलून. आणि महत्त्वाचं म्हणजे की हां, मी जाऊ शकत होतो एंट्री करून आतमध्ये. आणि त्यांचं टॅक्सी फेअर खूप कमी आहे, 30 रुपयात. तिथे एक गाव आहे भूतानमध्ये, तिथपर्यंत जाऊ शकतो. पण जाण्यात काही अर्थ नाही, कारण की जिप्सी केलेलं आहे आणि परत जायचं आहे. सो तर भारी वाटलं. भूतानीज लोक खूप चांगले आहात. जर तुम्ही इकडं आलात तर भूतानला पण नक्कीच भेट द्या. ओके. तर चला बघूया नेक्स्ट कुठं जायचं इथे. तर हा आहे इंडिया, हा इंडियाचा पिलर. आणि सध्या मी आहे आता भूतानमध्ये. तर हे आहे भूतान. हे बेकी रिव्हर आहे. हा मानस नॅशनल पार्क. आणि तो जो पिलर असतो ना, तो सीमा ठरवतो. हा पलीकडे इंडिया आणि ही बेकी रिव्हर म्हणजेच हा भूतानमध्ये येतं. तर हे येते भूतानमध्ये. पलीकडून काहीतरी लोक होते, असं आहे. आता बेकी रिव्हर खूप भारी आहे, मस्त आहे. बरं वाटलं बघून एवढ्या स्वच्छ आणि सुंदर नद्या. झूम करून दाखवतो, तिथं मुंडकं दिसेल तिचं. दिसलं का? हे इथं ती म्हैस, ही म्हैस
ही म्हैस, तरी म्हैस. ही नदी मानस नदी. सो तर फायनली आता आमची ट्रिप संपत आलेली आहे आणि आम्ही ही मानस नदी आहे. मानस नदी खूप सुंदर आहे आणि आता आम्ही जाणार आहे परत आमच्या इकडे. राहुल अक्का नाही, अक्का मतलब सिस्टर होता है क्या कुछ भी. सो आम्ही आता जात आहे. सो तर हा पलीकडे भूतान आहे आणि आम्ही आता परत चाललो आहे. आमचे जिप्सीवाले दादा पण येऊन थांबले आहे, त्यांना पण काही कळस होते ना, तर मग आता जाऊया. तर आता आम्ही आता चाललो आहे. सो तर फायनली आम्ही आता चाललो आहे आणि आता आम्हाला काहीच नाही दिसलं, फक्त म्हशी दिसल्या, रान म्हशी दिसल्या. तर चला आता जाऊया. माणूस ॲक्च्युली सकाळी आणि संध्याकाळीच प्राणी दिसतं. आम्हाला थोडा उशीर झाला या लोकांमुळं, तर त्यामुळं आम्हाला काही दिसलं नाही. तर चला जाऊया आता. ही आहे आमची जिप्सी आहे आमची आणि हे ड्रायव्हर दादा आमचे. ओके, सो चला जाऊया आता. हो, शेवटी आम्हाला हत्ती दिसले. भवा देवा देवा. हाँ रेड भी दे रही है. छिपा के रख, इसलिए बोल रहा था. शेवटी देवा हाती दिसले. सो फायनली हत्ती दिसले. शिंग पाहा भाऊ, इथं शिंग लावलेले. वो एक आदमी लाया था हॉडबिटा में, वो पैसा देता, पैसा भी लेता है और ऊपर आदमी को देता है. अरे हे जंगली आहे भावा, ते पाळीव असता. ये जंगली है, ये जंगली. ये तो मार देंगे ना आदमी को. हाँ सो तर तिकडे आम्ही हत्ती पाहिले आणि आम्ही आता परत चाललो आहे. माझ्या बरोबर आहे अक्षय. नमस्कार. आणि ह्या दोन पोरी ते आणि ते ड्रायव्हर दादा. तर चला जाऊया. फायनली आम्ही आता पोहोचलो आमच्या स्पॉटवरती आणि आता झालं टाटा बाय बाय माणूस. आता आम्ही थांबलो आहे टी गार्डन मध्ये. शाबाश भाई, थोडा कॅमेरामॅन बन जाइए. सो ये आहे टी गार्डन. इकडे या. शाबाश भाई कॅमेरामॅन. आणि हे असतं चहाचे झाडं. हे आहे चहा आणि हा आहे चहाचा मळा. तर इकडे लोक काम करतात आणि हे चहाची कोवळी पानं टाकून फॅक्टरीमध्ये जातात आणि त्याची चहा पावडर तयार होते आणि आपण चहा करतो. असा मी प्रसिद्ध आहे चहामध्ये. इथे भरपूर मोठे चहाचे मळे आहेत, भरपूर चहाचे मळे आहेत. तर आहे चहा.